निवेदन दिलेलं आहे कशासाठी दिलेलं आहे आणि तुमची पुढील भूमिका काय? जय जाऊ मागील 5 दिवसापासून मराठा योद्धा श्री मनोज पाटील जरांगे हे अमर उपोषणाला बसले आहेत। त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे। काल रात्री 2 वाजता आम्ही त्यांना भेटून आलो। आज प्राथमिकरित्या नांदेड जिल्ह्याच्या अखंड मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले। या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला चेतावणी देण्यात आली की आज किंवा उद्याच्या डेटमध्ये मनोज पाटील जरांगे यांचं उपोषण उठून आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सोमवारी 23 तारखेला नांदेड जिल्ह्यासह 16 तालुक्यात आम्ही बंदचं आवाहन केलं आहे। या बंदमध्ये शांततेत बंद होणार आहे आणि आज सर्व समाज बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, आज शनिवार रविवार शांततेत आपापल्या घरी जा। आज कुठलंही आंदोलन किंवा कुठलंही हिंसक नाही करायचं। जर सोमवारपर्यंत नाही झालं सोमवारी 11 वाजता नांदेड बंदला सुरुवात होईल। त्या पद्धतीनं आपला जे सुचल त्या पद्धतीने आपण आंदोलन करावं। एवढं ती आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये आणि सर्व नांदेड कसं कडकडीत बंद राहील यासाठी सर्व समाज बांधवांनी लक्ष द्यावं। आणि तसंच गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला विनंती आहे, आणखी आपण किती बळी घेणार आहात? आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातले 11 ते 15 युवकांनी आत्महत्या केली, महाराष्ट्रात 100-125 लोकांनी आत्महत्या केली। आणखी किती आत्महत्याची वाट पाहत आहे हे शेवटची चेतावणी आहे। सोमवारपर्यंत आपण आमच्या मागण्या नाही मान्य केल्या सोमवारी महाराष्ट्र बंद आहे, त्या पद्धतीने नांदेड कडकडीत बंद राहील अशी या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो। एक मराठा या आंदोलन की आम्हाला नांदेड बंद किंवा शहर बंद करायची पाळी घेऊ नका। बंदच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतात, छोटे छोटे रस्ते बंद होऊ शकतात किंवा जे शेतकरी बांधव आहेत ते आपले जे जनावर आहेत ते रोडवर सोडू शकतात। सोमवारी कोणतं आंदोलन कोण करेल याची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही। आजचा शनिवार आणि रविवार हे अखंड समाजाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही या 2 दिवसाची गॅरंटी देतो की जिल्ह्यात कुठेही काय होणार नाही, परंतु आम्हाला सोमवारची वेळ येऊ देऊ नये या सरकारला चेतावणी आहे।